दिल्लीच्या जंतर मंतरवरती कॉक्रोच जनता पार्टी, विद्यार्थी, तरुण मंडळी यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. संसदेवरती हे आंदोलन जाणार आहे आणि या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांकडून लाठीचार्ज सुद्धा करण्यात आलेला आहे. या सगळ्याचं जोरदार पडसाद हे संपूर्ण राज्यभरामध्ये पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यावरती बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आपलं महानगरचे वरिष्ठ पत्रकार उन्मेष कंटारले सर आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आपण पाहतोच आहे दिल्लीमध्ये सध्या जोरदार आंदोलन पाहायला मिळत आहे. आजपासून खरं तर संसदेचं पावसाळी अधिवेशन जे ते सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पहिल्याच दिवशी संसदेच्या खासदारांना असेल, सरकारला असेल, घेरण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. या आंदोलकांच्या मागण्या होत्या त्या म्हणजे एकंदरीत नीट परीक्षेतील घोटाळा, पेपर फुटी प्रकरण आणि महत्वाचं ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. काय सविस्तर माहिती सर, काय सांगाल एकंदरीत? आज जे झालंय वैभव, त्याच्याबद्दल आपण पहिले बोललं पाहिजे. आज सकाळी हा मोर्चा निघणार होता. तू जसं आता सांगितलं की संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरुवात होते आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये संसदेवरती मोर्चा काढत कॉक्रोच जनता पार्टी आणि विशेषतः सोनम वांगचुक जे शिक्षण तज्ञ आहेत, पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत आणि ते गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला होते आणि त्यांना उचलण्यात आलेलं होतं पांढरे पडदे टाकून वगैरे. हे सगळं आपण पाहिलं आणि याला काल जर आपण पाहिलं शिवाजी पार्क मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन करण्यात आलं आणि हा लोकशाहीचा खून आहे तशाच पद्धतीनं त्यांनी एक पांढरी चादर स्टेजवरती पकडली उद्धव ठाकरेंनी आणि हा लोकशाहीचा खून आहे म्हटलं. मात्र यानंतर आज जेव्हा हा मोर्चा निघणार होता संसदेवरती, साधारण 1 ते 1.5 किलोमीटरचं ते अंतर आहे जंतर मंतर ते संसदेचं. या मोर्चाला अनेक ठिकाणी अडथळे आणण्यात आले, अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आल्या, मोर्चामध्ये येणाऱ्यांना बंदी करण्यात आली, अनेक रेल्वे देखील उशिरा लेट करण्यात आल्यात असा आंदोलकांचा आरोप आहे. मात्र हे सगळं केल्यानंतरही जवळपास 30 ते 35 हजारांचा जमाव हा जंतर मंतरवरती आज सकाळी होता आणि अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये किंवा त्यांच्या सहकाऱ्यांसह हा मोर्चा आज निघणार होता. मात्र त्याआधी सकाळी 10 वाजता या आंदोलकांवरती लाठीचार्ज करण्यात आला. त्याआधी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांकडून. मात्र हे आंदोलन सुरूच राहणार आणि आम्ही संसदेवर जाणार असा निर्धार अभिजित दिपके यांनी व्यक्त केला आणि त्यानंतर सकाळी 10 वाजता या मोर्चा म्हणजे या आंदोलनावरती लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न हा पोलिसांकडून करण्यात आला. हे ज्या पद्धतीने हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झालेला आहे वैभव, तो अतिशय वेगळा आहे. किंवा आजपर्यंत जी आंदोलनं जंतर मंतरवरती झाली, सरकारकडून चर्चेची तयारी दाखवण्यात आली, सरकार चर्चेला येत होतं. मात्र या आंदोलनामध्ये 20 दिवस सोनम वांगचुक हे आंदोलन करत होते, उपोषण करत होते. त्यांचं वजन हे कमी कमी होत गेलं. 28 जूनला हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि 18 जुलैला त्यांना उचलण्यात आलं. त्यानंतर अभिजित दिपके हे उपोषणाला बसले आणि आज हा मोर्चा संसदेवर जाणार होता. या आंदोलकांची मागणी काय आहे तर मुख्यतः धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. म्हणजे या नीट परीक्षेचं उत्तरदायित्व कोणीतरी घेतलं पाहिजे. 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे यामुळे, या परीक्षेच्या सगळ्या घोटाळ्यामुळे, पेपर फुटीमुळे. या पेपर फुटीची जबाबदारी सरकारने घ्यावी आणि त्याची जबाबदारी म्हणून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, ही प्रमुख मागणी आहे. त्यानंतर जे 20 विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, आपलं सगळं आयुष्य त्या विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेसाठी दिलेलं होतं आणि जेव्हा हे पेपर फुटीचं प्रकरण समोर आलं त्यानंतर 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटी रुपये कंपन्सेशन द्यावं, त्यांना त्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये दिले पाहिजे, मदत दिली पाहिजे, अशी ही त्यांची दुसरी मागणी होती. मात्र याकडे सरकारच्या वतीनं कोणीही डुंकून पाहिलेलं नाहीये. जवळपास 20 दिवस वांगचुक हे स्वतः उपोषण करत होते. त्यांना कशा पद्धतीनं उचलण्यात आलं ते आपण पाहिलेलं. म्हणजे त्यांची तब्येत बिघडत चाललेली होती हे मान्य आहे. त्यांचं वजन 9 ते 9.5 किलोपेक्षा जास्त कमी झालं होतं. बरोबर. आणि हे असताना मात्र डॉक्टरांचा त्यांना असं कोणतंही हे नव्हतं की त्यांनी आता हॉस्पिटलाइज झालं पाहिजे, असा कोणताही रिपोर्ट आलेला नव्हता. असं असताना अचानकपणे सकाळच्या वेळेस, सकाळी 6 ते 7च्या दरम्यान, ज्यावेळेस फारसे आंदोलक त्या ठिकाणी नसतात जंतर मंतरवरती आणि अभिजित दिपके देखील त्यावेळेस
सकाळच्या सगळ्या याच्यासाठी फ्रेश होण्यासाठी बाहेर गेलेले होते. ती संधी साधून पोलिसांनी तिथे पांढरी चादर घेऊन आले आणि त्यांना उचलण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं त्यांना नेण्यात आलं, म्हणजे जर का समजा यामध्ये मुळामध्ये पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे त्यांचे म्हणजे या सगळ्यामध्ये वर्दी ज्याला म्हणतो ती नव्हती, ते सिव्हिल ड्रेसवर होते आणि ते आले होते आणि त्यांनी तशा प्रकारे येऊन सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं. सर, तर हे ज्या पद्धतीनं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकारकडून झालेला आहे तो अतिशय वाईट दिसतो आहे. म्हणजे जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. एक परीक्षा व्यवस्थित होऊ शकत नाहीये. विद्यार्थी त्यांचं पूर्ण आयुष्य देतात, फक्त विद्यार्थीच नाही संपूर्ण कुटुंबीय त्यामध्ये गुंतलेलं असतं. असं असताना याचं उत्तरदायित्व हे शिक्षण मंत्र्यांनी घ्यावं. ही छोटीशी मागणी, फार काही मोठी मागणी नाहीये, परंतु या सरकारमध्ये हे उत्तरदायित्व घेण्याची जबाबदारीच नाहीये असं दिसून येतंय आणि त्यामुळेच कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांनी आंदोलन केलं. आणि आता ज्या पद्धतीनं आज जे घडतंय हे वेगवेगळ्या ठिकाणावरून, मग ते दिल्ली असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई ही या आंदोलनासाठी जात होती. अनेक तरुण आणि शिक्षक हे त्या ठिकाणी आहेत, परंतु आज त्यांच्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. हे सगळं पाहता आज संसदेचं जेव्हा अधिवेशन सुरू झालंय तेव्हा त्यामध्ये या संबंधी प्रश्न सरकारला नक्कीच विचारले जाऊ शकतात. नक्की सर, ज्या प्रकारे आपण पाहतोय की तुम्ही आता जसा उल्लेख केला की सकाळी हे जे आंदोलन सुरू होतं जंतर मंतर येते मागच्या, खरं तर त्याचा एकंदरीत पाहायला गेलं तर 22वा दिवस असं म्हणायला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण गेल्या अनेक दिवसांपासून तरुण मंडळी, विद्यार्थी हे सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तिकडे जंतर मंतरवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला, शनिवारी जशा प्रकारे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला, मात्र कोणत्याही प्रकारची सरकारकडून चर्चा यावरती करण्यात आली नाही आणि त्याचेच पडताच आपल्याला मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळाले. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुद्धा अशा प्रकारचं आंदोलन झालं. मात्र पुन्हा एकदा आपण आजच्या परिस्थितीवरती आपण येणार आहोत. सध्या आपण पाहतोय या ठिकाणी दिल्लीमध्ये सध्या मोठी घटना घडताना पाहायला मिळत आहे. एकीकडे संसदेचं पावसाळी अधिवेशन आहे, तर दुसरीकडे या तरुण मंडळी आणि विद्यार्थ्यांचं पुढील भविष्यासाठी, त्यांच्या भविष्यासाठी म्हणजे शैक्षणिक भविष्यासाठी कोणत्याही प्रकारे घोटाळा, गदारोळ किंवा शैक्षणिक भविष्य वाया जाऊ नये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवर दोन घटना या दिल्लीमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. आणि आता एकीकडे संसदेचं अधिवेशन हे सुरळीत पार पडावं, दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचा किंवा तरुण मंडळी विद्यार्थ्यांचा मोर्चा जो नियोजित मोर्चा होता मात्र त्याला परवानगी नाकारण्यात आलेली आहे. केवळ आज सकाळी पाहायला गेलं तर पोलिसांनी एकंदरीत पाहायला गेलं तर एक या सगळ्यामध्ये थोडी हलकी भूमिका असेल असं म्हटलं तर, कारण त्यांनी ज्या प्रकारे सकाळच्या सुमारास आपण पाहतोय की थोडी परवानगी दिली आणि जी 1 किलोमीटर पर्यंतचीच होती आणि या परवानगीमध्ये सुद्धा जर पाहायला गेलं तर जवळपास ज्या प्रकारे जंतर मंतरवरती विद्यार्थी तरुण मंडळींची गर्दी आहे त्यांना पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी जवळपास 5,000 पोलिसांचा ताफा हा जंतर मंतरवरती होता, दिल्लीमध्ये होता. आणि यासोबतच महत्वाचं म्हणजे काही फोर्सेस सुद्धा या ठिकाणी आता तैनात आहेत. ते कोणकोणते ते सुद्धा समजून घेणार आहोत. गेल्या काही तासांपासून आपण पाहतोय जंतर मंतरवरती मोठा पोलीस पाटा तैनात आहे. पोलिसांच्या व्हॅन असतील या सुद्धा तैनात आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये याच्या नियंत्रणामध्ये पोलीस असल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच आपण पाहतोय की दिल्ली पोलीस सोबतच रॅपिड ऍक्शन पोलीस म्हणजे RAF तिकडे तैनात आहेत आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी घटनास्थळी वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रण वज्र वाहनं तैनात करण्यात आलेली आहेत. खरं तर ही वाहनं अत्यंत कठीण वेळी त्यावेळेला असल्याचं पाहायला मिळतं. मात्र आता या आंदोलनास्थळी ही वाहनं असल्यामुळे मोठ्या प्रकारची चर्चा, चिंता ही सध्या त्या ठिकाणी व्यक्त केली जाते. पण हे काही विद्यार्थी आहेत, हे आंदोलक म्हणजे कोण आहेत? तर हे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, नीटचे विद्यार्थी आहेत, 12वी झालंय फक्त, म्हणजे एक साधारण 18 ते 22-23 या वयोगटातले हे विद्यार्थी आहेत आणि यांच्यासाठी अशा पद्धतीनं जर फोर्स ही वापरली जाते यांच्या आईवडिलांना चिंता असणार, बरोबर, यांच्या पालकांना, शिक्षकांना चिंता असणार या सगळ्या गोष्टी. याचा विचार सरकारने कधीतरी करणार आहे का नाही? 20 दिवसापासून एक माणूस पर्यावरणवादी उपोषण करतोय, त्याच्याकडे डुंकून पाहत नाही आणि त्याचं म्हणणं काय आहे ते ऐकून घेतलं जात नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं कोणीही त्यांचं एखादं शिष्टमंडळ त्यांना भेटायला जात नाही. हे सगळं करत असताना कोणताच संवाद
हा सरकारकडून झालेला नाहीये. आणि आज जेव्हा हे आंदोलन मोर्चा निघणार होता तेव्हा या सीजेपीचे मुख्य प्रवक्ते जे आहेत, म्हणजे जे कोर कमिटी ज्याला म्हटली जाते, ते सौरभ दास यांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे. म्हणजे जरी अभिजित दिपकेला अजून आंदोलन करत असले तरी सौरभ दास यांना अटक करण्यात आलेली आणि त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. आताची जी ताजी माहिती आहे ती की मनीष सिसोदिया, आतिशी, संजय सिंग हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक राजकीय मंडळी आपचे हे नेते आहेत जे या आंदोलनामध्ये खरं तर सहभागी झालेले आहेत. मुळामध्ये एकंदरीत जरी हे आंदोलन जंतर मंतरवरती सुरू असलं, आपण पाहतोय माध्यमांवरती पाहायला मिळतं की संपूर्ण राज्यभरामधून त्याला पाठिंबा मिळतोय. आणि महत्वाचं म्हणजे जरी राज्यभरामध्ये असेल, देशभरामध्ये असेल, आंदोलन सुरू असलं त्याच्या समर्थनार्थ ज्या ठिकाणी प्रमुख आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरती, तिकडचं मात्र इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आलेली आहे. मोबाईलचे जॅमर सुद्धा लावण्यात आले. म्हणजे पूर्णपणे पाहायला गेलं तर हे आंदोलन जरी संसदेवरती येत असलं तरी नेटवर्क साधारणतः पाहायला गेलं मोबाईल जॅमर्स बसून तिकडे नेटवर्क ठप्प करण्याचा जो प्रयत्न करण्यात आलाय, यामुळे कुठेतरी याची चर्चा संपूर्ण देशभरात होऊ नये आणि मुळामध्ये हे जे आंदोलन सध्या निघालेलं आहे ते पूर्णपणे कशा प्रकारे दडपता येईल या सगळ्याचा प्रकार हा सरकारचा पाहायला मिळतोय. मात्र या सगळ्यामध्ये जसं तुम्ही उल्लेख केला की धर्मेंद्र प्रधान असतील, सरकारचं शिष्टमंडळ असेल, 20 दिवसांपासून त्यांनी एकदाही आले नाही. मात्र ज्या प्रकारे सोनम वांगचुक यांचा सुद्धा उल्लेख तुम्ही केला, त्यांची तब्येत खालावते. आता त्यांच्या पत्नीची भूमिका काय ती सुद्धा आपण समजून घेणार आहोत. कारण ज्यावेळेला त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला स्वतः त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो या रुग्णालयामध्ये होत्या आणि त्यांनी थेटपणे सांगितलं होतं की माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचं औषधोपचार किंवा नळी वाटे त्यांना कोणत्याही प्रकारचं लिक्विड हे दिलं जाऊ नये. आणि आता सध्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. त्यानुसार पाहतोय की त्यांनी काही त्यांच्या मागण्या असतील किंवा त्यांचं म्हणणं असेल ते त्यांनी दिल्ली हायकोर्टामध्ये गेलेले आहेत. बरोबर, दिल्ली हायकोर्टाच्या वतीनं ज्येष्ठ वकील सिब्बल हे त्यांची बाजू मांडतात. त्यांनी सांगितलं की आमचं काहीच म्हणणं नाहीये, फक्त त्यांना एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे. त्यांचा उपचार जो आहे तो आमच्या निगराणीमध्ये, आमच्या संपर्कात झाला पाहिजे, आमच्या संमतीने झाला पाहिजे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. परंतु ती देखील पूर्ण होत नाही. म्हणजे ते त्यांना अटक केली का ते त्यांच्या कुटुंबियाला सांगितलं जात नाही, गीतांजली यांना सांगितलं जात नाही, आंदोलकांना सांगितलं जात नाही, त्यांच्याशी संपर्क केला जात नाही, तिथं फोन नेण्याची परवानगी नाहीये. असं सगळं जे काही म्हणजे कडं करून टाकलेलं आहे सोनम वांगचुक यांच्या भोवती पोलिसांनी आणि प्रशासनाने, तर त्या विरोधामध्ये आता गीतांजली या कोर्टात आहे. नक्की सर, पण ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केला की फोन घेऊन जाता येत नाहीये, कोणाला भेटता येत नाहीये, या पार्श्वभूमीवरती गीतांजली अंगमो यांनी ज्यावेळेला सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांनी असा उल्लेख केला होता की जे सफदरजंग जे रुग्णालय आहे ते एक प्रकारचा तुरुंगच आहे, अशा प्रकारचा उल्लेख सुद्धा त्यांनी केला होता. कारण तिथे कोणाला भेटता येत नाहीये, मोबाईल नेता येत नाहीये, त्यामुळे तर जरी रुग्णालय असलं तरी ते एक प्रकारचं तुरुंगच आहे असं त्यांनी बरोबर. आणि आता त्यांनी म्हटलेलं आहे की आमचं लक्ष मोर्चावर आहे. आज 3 मुद्दे महत्वाचे आहेत. सर्वप्रथम आमचा शांततेत मोर्चा काढण्याचा प्रयत्न असेल. आपण शिक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करू. देशासाठी ही अत्यंत महत्वाची गरज आहे. आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत पाहतो की त्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे गीतांजली अंगमो. आणि मुळामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जे सोनम वांगचुक रुग्णालयात असले, सफदरजंग ज्याचा उल्लेख त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी तुरुंग जरी केला तरी अशा ठिकाणी त्यांचं अजून उपोषण सुरू आहे. त्यांच्या समर्थनार्थ त्यांना ताब्यात घेतलं तरी जे कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख जे आपण पाहतो अभिजित दिपके त्यांनी सुद्धा उपोषण सुरू ठेवलेलं आहे. आणि आता मोर्चा संसदेवरती निघालेला आहे. मुळामध्ये महत्वाचं ते म्हणजे उपोषण सुरू आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांवरती, तरुण मंडळीवरती लाठीचार्ज केला जात आहे. मात्र सरकार संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू असेल किंवा पावसाळी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडण्यामध्ये व्यस्त असल्याची सुद्धा टीका असेल किंवा एकंदरीत आरोप असतील, एकंदरीत या सगळ्यावरती टीका टिप्पणी असेल हे विरोधक करत आहेत. उमेश सर, नक्कीच. आता जे पोलिसांनी एक ट्विट केलेलं आहे आणि पोलिसांनी ट्विट करून सांगितलं की आम्ही कुठेही हिंसाचार केलेला नाहीये, अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय काय म्हणता येईल त्याला पूर्ण स्थितीवरती नियंत्रण ठेवून आणि व्यवस्थितपणे हे आंदोलन आम्ही हाताळत आहोत. कुठेही हिंसाचार झालेला नाहीये. जंतर मंतर इथे पोलिसांनी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावरती लाठीचार्ज केला नाही. असं म्हणजे आपल्या समोर जी दृश्य येत आहेत आता, जे सगळे चॅनल्स आणि सगळ्या माध्यमातून येत आहेत ते दृश्य आपण जर पाहिली आणि पोलिसांचं हे जर ट्विट पाहिलं
तर याचा कुठेतरी ताळमेळ बसतोय का वैभव, असा प्रश्न निर्माण होतो. कारण जे दृश्य समोर येत आहेत ती वेगळी आहेत. पोलीस आंदोलकांना तिथून हुसकावताना दिसत आहेत, लाठीमार करताना दिसत आहेत. मात्र पोलिसांचं म्हणणं आहे की कुठलाही हिंसाचार करण्यात आलेला नाही. अशी एक माहिती आहे की या आंदोलनाच्या पूर्वी म्हणजे 18 जुलैला जेव्हा ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केला दिल्ली पोलिसांचा, मात्र जी दृश्य दिसत आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ पाहायला मिळतंय की एकंदरीत एकीकडे मोर्चा काढलाय ज्याच्यामध्ये पोलिसांकडून होणारा लाठीचार्ज आहे. मात्र आता जसा उल्लेख तुम्ही केला पोलिसांचं म्हणणं जे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये त्यांचं जे स्टेटमेंट आलेलं आहे समोर, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा हिंसा झाली नाहीये. मुळामध्ये उल्लेख त्यांनी केलेला लाठीचार्ज झालेला नाहीये. मात्र आता जी दृश्य दिसत आहेत ती जंतर मंतरवरचीच आहेत का, मग अशी शंका सुद्धा या पार्श्वभूमीवरती उपस्थित होते. या पार्श्वभूमीवरती एक महत्वाचं आहे ते म्हणजे सोनम वांगचुक यांच्या काही अटी त्या सुद्धा समोर आलेल्या आहेत, त्या सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. कारण ते रुग्णालयामध्ये सध्या आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी उपोषण सोडायला तयार आहे, मात्र आमच्या काही 3 अटी आहेत. तीन मागण्या ठेवल्यात. त्या मागण्या कुठल्या आहेत त्या सुद्धा समजून घेणार. पहिली मागणी आहे केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी घ्यावी. म्हणजे त्यांनी एकंदरीत जी काय घटना शिक्षण विभागामध्ये असेल, शैक्षणिक या सगळ्या मंडळामध्ये ज्या काही घटना घडल्या आहेत त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, ही पहिली मागणी आहे. जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपर फुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला सुद्धा तयार आहे. म्हणजे एकंदरीत जो मुद्दा सध्या संसदेमध्ये गाजताना पाहायला मिळतो आहे तोच मुद्दा, तीच मागणी ही सोनम वांगचुक यांची सुद्धा आहे की आमचं जे काय म्हणणं आहे, आमचं जे काय मागण्या आहेत, मुळामध्ये शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षणामध्ये ज्या काय घटना घडल्या आहेत, घोटाळे जे झालेत त्याचा आवाज जर संसदेमध्ये उठवला तर निश्चितच मी माझं आमरण उपोषण जे आहे ते मागे घ्यायला तयार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आणि तिसरी आणि महत्वपूर्ण मागणी जी, जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरजंग रुग्णालयात येऊन मला वरील गोष्टी बाबत आश्वासन द्यावे. म्हणजे महत्वाचं काय की एकंदरीत आमचं जे मुद्दे आहेत ते संसदेत घेऊन जावे, संसदेत घेऊन जाऊन त्याच्यावरती आवाज उठवावा. अन्यथा तिकडे ज्या गोष्टी घडल्या आहेत जर तिकडे आवाज उठवता येत नसेल तर तिकडच्या शिष्टमंडळाने म्हणजे सरकारच्या शिष्टमंडळानं रुग्णालयात येऊन माझ्याशी चर्चा करावी, माझ्या मागण्या काय, माझं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि त्यावरती तोडगा काढावा, तरच मी माझं आमरण उपोषण जे मागे घेईन. म्हणजे अगदी सोप्या मागण्या त्यांच्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या अशी कोणतीही प्रकारची अशी आणून धरलंय असं कुठेही नाही. मागणी ज्या केलेल्या आहेत की फक्त आवाज उठवायचा आहे, यावरती सरकारची भूमिका काय असणार आहे हे आपण सुरुवातीला तेच बोलत होतो की सरकारच्या वतीनं संवाद कोणताच ठेवण्यात आलेला नाहीये या सगळ्या आंदोलनामध्ये. आता 10 वाजता एक सफदरजंग रुग्णालयाचा रिपोर्ट जो समोर आलेला आहे त्यामध्ये सोनम वांगचुक यांची प्रकृती ही स्थिर आहे. त्यांचे व्हायटल पॅरामीटर्स हे सामान्य असल्याचं म्हटलेलं आहे. फक्त रक्तासंबंधी त्यांना काही त्रास आहे, मात्र तो फार काही मोठा नाही असं देखील डॉक्टरांनी या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यांची प्रकृती ही सध्या स्थिर आहे अशी सध्याची स्थिती आहे आणि ते डॉक्टरांच्या पथक त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहे असा एक रिपोर्ट आता सफदरजंग रुग्णालयाने दिलेला आहे. या म्हणजे सोनम वांगचुक यांच्या सोबत अनेक विद्यार्थी देखील तिथे उपोषणाला बसलेले होते. यामध्ये हे विद्यार्थी सातत्यानं उपोषण करतायत. सोनम वांगचुक यांच्या सोबतच ते उपोषण करत होते. त्यांचं उपोषण 23व्या दिवशी सोडण्यात आलेलं आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी, त्यानंतर राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा आणि अभिनेता प्रकाश राज यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या विद्यार्थ्यांना पाणी देऊन त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. यामध्ये नेहा ही विद्यार्थी आहे जिला आपण सातत्यानं पाहिलेलं आहे की ती या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून सहभागी आहे. AISA चे हे 3 विद्यार्थी आहेत, 3 आंदोलक आहेत. या 3 विद्यार्थ्यांचं उपोषण आज सोडण्यात आलेलं आहे. 23 दिवस ते उपोषण करत होते. त्यांची प्रकृती देखील खालावली होती. डॉक्टर देखील त्यांच्यावरती त्यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवून होते. आणि आता मनोज झा खासदार आहेत राज्यसभेचे, त्यानंतर प्रकाश राज आणि शबाना आझमी यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे. मात्र सध्याची जी परिस्थिती आहे हे आंदोलन आता संसदेपर्यंत जाणार नाही हे तर निश्चित झाले. नक्कीच सर, ज्या प्रकारे तुम्ही आता सांगितलं की आपल्याला महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सुरक्षा. सध्या सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात छावणीचं स्वरूप दिलेलं आहे. यासोबतच सुरक्षेचं कारण पुढे करत
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणजेच त्या मेट्रोनं काही रेल्वे स्टेशन सुद्धा बंद केलेले आहेत, मेट्रो स्टेशन सुद्धा बंद केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण पाहतो जनपथ, राजीव चौक, पटेल चौक, सेंट्रल सेक्रेटरिएट आणि सेवा तीर्थ ही महत्वाची 5 मेट्रो स्टेशन पुढील आदेशापर्यंत प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद केलेत. मात्र या ठिकाणाहून जर जंतर मंतर इथे जायचा प्रयत्न करत असतील तर तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा हा असल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीत पोलिसांचा पुन्हा एकदा आपण पाहतोय की गेल्या काही तासांपासून जंतर मंतर परिसरात दिल्ली पोलीस असतील, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल आणि निमलष्करी दलांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच वॉटर कॅनन आणि दंगल नियंत्रण म्हणजेच वज्र वाहनं सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहेत. मोबाईल जॅमर्स बसवून नेटवर्क ठप्प करण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलिसांचे या सगळ्या ठिकाणी बंदोबस्त आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असतील ते सुद्धा बंद करण्यात आले असून तिथे बॅरिगेड्स हटवण्यात आलेले आहेत. या सध्या पाहायला गेलं तर परिसरामध्ये पूर्णपणे पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आहे. सध्या नेटवर्क सुद्धा त्या ठिकाणचं ठप्प आहे. म्हणजे जर कुठली घटना तिकडे घडत असेल तर त्याची चर्चा असेल ही कुठेतरी होऊ नये असा कुठेतरी प्रयत्न हा या सगळ्यामध्ये होतोय का असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. दरम्यान महत्वाचं आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये 1 किलोमीटरचा मार्ग केवळ त्यांना निश्चित करण्यात आला होता. पोलिसांनी केवळ सकाळीची मुभा दिल्याची होती आणि ते केवळ 1 किलोमीटर पर्यंतच होती आणि 1 किलोमीटर म्हणजे दिल्ली पोलिसांनी खरं तर केरळ भवन पर्यंत जे दिल्लीचं केरळ भवन आहे तिथपर्यंतच केवळ मोर्चा काढण्याची परवानगी त्यांना दिली होती. त्यामुळे 1 किलोमीटर पर्यंत नेमकं असं मोर्चा काढून नेमकं काय साध्य होणार आहे असं सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आला होता. आता या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे जरी दिल्लीमध्ये होत असलं तरी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळत आहेत. जसा उल्लेख तुम्ही आपच्या नेत्यांचा केला की मनीष सिसोदिया असतील, त्यांच्यासोबत अनेक नेते मंडळी असतील, आतिशी असतील, ते सुद्धा तिथे उपस्थित होते. आता चंद्रशेखर आझाद जे आझाद समाज पार्टीचे खासदार आहेत ते देखील तिथे पोहोचलेले आहेत जंतर मंतरवरती. आताच थोड्या वेळात जी माहिती समोर आलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी जे मागणी केलेली होती ते पहिल्या दिवसापासून आंदोलनावरती लक्ष ठेवून होते आणि जेव्हा सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचललं होतं त्या दिवशी ते रात्री 3 वाजता तिथे हजर झालेले होते आणि ते तिथे हजर होण्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये असलेला आक्रोश आणि विद्यार्थ्यांना जी असलेली भीती की आता सोनम वांगचुक यांना उचलल्यानंतर पोलीस आम्हाला देखील त्रास देतील, आम्हाला देखील उचलण्याची किंवा इथून हटवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलकांनी चंद्रशेखर यांना तिथे उपस्थित राहण्याचं, तिथे थांबण्याची विनंती केलेली होती. त्यानुसार ते थांबलेले. मात्र आता जे समोर येत आहे की या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं 5 मागण्या आहेत. पहिली मागणी जी आहे ती सोनम वांगचुक यांनी केलेली आणि या सगळ्या आंदोलनामध्ये करण्यात आलेली ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. दुसरी या राष्ट्रीय लेवलच्या परीक्षेमध्ये सुधार करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि पेपर लीक थांबवण्यासाठी एक कायदा करावा अशी एक मागणी समोर येते आणि परीक्षा एजन्सी ज्या आहेत त्या जबाबदार असतील या सगळ्या गोष्टींसाठी आणि ही व्यवस्था जी आहे परीक्षेची व्यवस्था ही पारदर्शी असली पाहिजे अशी एक मागणी आहे. आणि जी आधीपासून त्यांची जी मागणी आहे की ती ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे 20 विद्यार्थ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटीपर्यंतची मदत करण्यात यावी अशा या 5 मागण्या सध्याच्या समोर येत आहेत. आणि संसदेचं जे अधिवेशन आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे. खासदार देखील आता हातामध्ये पोस्टर्स घेऊन निघालेले आहेत संसदेच्या बाहेर, ते देखील आंदोलन करतात. विरोधक देखील आता या प्रश्नावरती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच सर, ज्या प्रकारे तुम्ही विरोधकांचा उल्लेख केला, एकीकडे संसदेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे जे विरोधातील खासदार आहेत, विरोधी पक्षावर बसणारे, त्यांनी हातामध्ये पोस्टर घेऊन संसदेमध्ये एकंदरीत आंदोलन सुरू केलं आहे, पायऱ्यांवरती आंदोलन सुरू केलं आहे. मुळामध्ये दृश्य पाहायला मिळत आहेत, तरुण मंडळी असतील, विद्यार्थी असतील, त्यांच्यावरती एकीकडे पोलिसांचा लाठीचार्ज होते. मात्र आम्ही मागण्या कोणत्यासाठी करतोय तर आमच्या पुढच्या भविष्यासाठी करतोय. त्यामुळे जो लाठीचार्ज पोलिसांकडून केला जातोय त्याला स्तब्धपणे उभं राहून जे विद्यार्थी आहेत ते पोलिसांचा लाठीमार स्वतःच्या अंगावरती झेलताना काही व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा पाहायला मिळत आहेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे ज्या प्रकारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, ज्याचा उल्लेख तुम्ही आता विरोधक आक्रमक झालेत, मुंबईमधून सुद्धा त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना या सगळ्यावरती भाष्य केलेलं आहे. त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की सरकार पोरांना घाबरलंय. शुद्ध मराठीत सांगायचं तर 56 इंच वाल्यांची हातभर कुठेतरी आता शैली, त्यांची बोलण्याची शैली याची नेहमी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानुसार त्यांनी सरकारला इशारा दिलाय. यासोबतच त्यांनी डरोमत संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारली. शक्य असेल तर जंतर मंतरवरील लाखो लोकांना ईडी लावली असती, पण ते कठीण आहे.
मोर्चाचा मार्ग ईडीच्या दिशेने वळवायला हवा. ईडी, सुप्रीम कोर्ट यासारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत अशी सुद्धा टीका संजय राऊत यांनी केली. मुळामध्ये केवळ संजय राऊतच नव्हे तर जे संसदेमध्ये खासदार आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्यावरती आवाज उठवलेला आहे आंदोलनाच्या माध्यमातून. आता महत्वाचं आहे ते म्हणजे एकीकडे परवानगी नाकारलेली असल्याचं पाहायला मिळते मोर्चाची, मात्र तरी 1 किलोमीटर फक्त मोर्चा मिळणं ते म्हणजे केरळ भवन पर्यंत, तिथपर्यंत विद्यार्थ्यांचा. आता जी माहिती मिळते ती समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव या त्यांच्या खासदारांसह, समाजवादी पक्षाचे मोठ्या प्रमाणात खासदार आहेत विरोधी पक्षामधले, आणि ते डिंपल यादव यांच्या नेतृत्वामध्ये हे सगळे खासदार आता संसदेपासून जंतर मंतरकडे निघालेले आहेत. म्हणजे हे आंदोलन थांबणार आहे, या पोलिसांनी लाठीचार्ज केलाय आणि त्यानंतर आंदोलन थांबेल. आंदोलकांना पांगवण्यात आलंय आणि त्यामुळे ते सैरभैर होतील, पळून जातील, निघून जातील आंदोलन स्थळावरून. अशी स्थिती सध्या तरी दिसत नाहीये, कारण पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे. खासदारांचा देखील पाठिंबा, विरोधातल्या खासदारांचा पाठिंबा देखील या आंदोलनाला मिळताना दिसतोय. सर, यामध्ये सगळ्यात महत्वाचा एक म्हणजे तो या सगळ्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे धर्मेंद्र प्रधान. खरं तर यांचा राजीनामा न होण्यामागची कारणं सुद्धा अनेकदा चर्चेला येत आहेत. त्यांचा राजीनामा नेमका का घेतला जात नाही. मात्र आता केवळ हा जर मोर्चा किंवा या जर सगळ्या गोष्टी पोलिसांना, सरकारला थांबवायचं असेल तर त्यांची केवळ एकच मागणी आहे, जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांचा राजीनामा घ्यावा. संपूर्ण विद्यार्थी, जर आज सकाळी आपण जर पाहिलं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वेळेला तरुण मंडळींचा उल्लेख, हे स्टार्टअप असतील किंवा 28 वर्षांच्या मुलांनी जे त्यांचं तरुण मंडळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेहमी प्रेम पाहायला मिळतं, युवक असतील त्यांच्यावरती प्रेम पाहायला मिळतं. मग आता परीक्षा पे चर्चा, आता ते पेपर लीकवर चर्चा का करत नाही असा सुद्धा सवाल, बरोबर आहे. हा सुद्धा सवाल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी का करत नाहीये. म्हणजे जर परीक्षा पे चर्चा, विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना असते, पण आता जे विद्यार्थी तरुण मंडळी पुढच्या त्यांच्या भविष्यासाठी जर रस्त्यावरती उतरले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वेळेला सकाळी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती ज्या वेळेला माध्यमांशी संवाद साधण्यासाठी समोर आल्या त्यावेळेला त्यांनी एकही उल्लेख या आंदोलनासंदर्भातील असेल, जंतर मंतरवरती सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात असेल, महत्वाचं म्हणजे ज्या लडाख येथे ज्यांना गरज होती त्या सोनम वांगचुक यांच्याबद्दलचा एक शब्द असेल तो त्यांनी काढला नाही. मग आता पंतप्रधानांची नेमकी भूमिका काय आहे हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. नक्कीच हे प्रश्न तर आहेतच, कारण हे प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहेत. प्रत्येक आंदोलनानंतर हे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र याआधी जेव्हा शेतकऱ्यांचा मोर्चा आलेला होता, पंजाबमधून तो मोर्चा आलेला होता, हरियाणामधले शेतकरी मोठ्या प्रमाणात होते, राकेश टिकैत यांनी ते नेतृत्व केलेलं होतं, त्यावेळी देखील या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झालेला होता. तेव्हा देखील लाठीचार्ज झालेला होता. आणि त्यावेळी राकेश टिकैत जेव्हा माध्यमांसमोर आले आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, ते पाहून नंतर हे आंदोलन आणखी दुप्पट पद्धतीनं समोर आलेलं होतं, दुप्पट पद्धतीनं ते आंदोलन पेटलेलं होतं. आणि त्यानंतर सरकारला ते 3 कायदे मागे घ्यावे लागले होते. म्हणजे ही सरकारनं कडून जे संवाद थांबवण्यात येतो त्याचा हा परिणाम होता. आता देखील सरकारनं कोणताही संवाद या विद्यार्थ्यांशी, आंदोलकांशी, सोनम वांगचुक यांच्या सोबत ठेवलेला नाहीये. तर तो संवाद जरी ठेवला असता तरी आंदोलन काही प्रमाणामध्ये त्यांना शमवण्यामध्ये मोठे यश आलेलं असतं असं दिसतंय. मात्र तो संवादच संपलेला आहे, संवादच ठेवण्यात आलेला नाही. कोणत्याच पद्धतीने जबाबदारी घेण्याची तयारी या सरकारनं दाखवलेली नाहीये आणि यातून हे आंदोलन वाढत जात आहे असं दिसतंय. नक्कीच सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात. आता एक महत्वाचं आहे ते म्हणजे जो काय प्रकार सकाळपासून घडतोय दिल्लीमध्ये तर थोडक्यात आपण माहिती पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. दिल्लीतील 5 मेट्रो स्टेशन सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे. जंतर मंतरवरती जिथे तरुण मंडळी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मोबाईल्स नेटवर्क जाम करून त्या ठिकाणी जामर्स बसवून त्या ठिकाणी नेटवर्क सुद्धा ठप्प करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांचा मोर्चा केवळ 1 किलोमीटर म्हणजे केरळ भवन पर्यंतचा आहे. विद्यार्थ्यांना पूर्णपणे संसदेपर्यंत असेल, तरुण मंडळी असेल, कॉक्रोच जनता पार्टीचं हे जे काही आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे तिकडे नाकारण्यात आलेलं आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. एकूण 5 टीम पोलिसांच्या त्या ठिकाणी तैनात आहेत. मोठ्या प्रमाणात तैनात असताना यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे. आता संसदेचं पावसाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे, ते आज स्थगित करण्यात आलं होतं 12 वाजेपर्यंत. यानंतर आता तिकडचे जे विरोधी बाकावरील खासदार आहेत
ते थेट संसदेपासून जंतर मंतर पर्यंत हाती पोस्टर घेऊन ते आता पूर्णपणे त्या ठिकाणी आंदोलनासाठी निघाल्याचं पाहायला मिळत. आता या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे आजपासून जे काय संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालंय, यापूर्वी जर हे आंदोलन ज्या प्रकारे आपण पाहतोय की जे सुरू आहे, सोनम वांगचुक यांच्या ज्या काय मागण्या आहेत या सगळ्यावरती विचार करून सरकार धर्मेंद्र प्रधान जे केंद्राचे शिक्षण मंत्री, केंद्राचे शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा घेणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान या आंदोलनावरती, या सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.